हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही माझ्या घरची दुसरी कोंबडी जी मी बसवली होती ते हिने काढली आहेत 7 पिल्लं. तर हे बघा कशी त्याच्या आईसोबत मस्त असे खात होते सकाळी सकाळी. तर हा आहे आखाडीच्या दिवशीचा ब्लॉग. तर सकाळी सकाळी डालीच्या खाली कोंबड्यांच्या पिल्लांचा आवाज यायला लागला. तर उठल्याबरोबर अगोदर तेलाच खोललं तर बघितलं तर काय 7 पिल्ले तिने काढली होती. तिला 9 अंड्यावरती बसवलं असता ती 7 पिल्ले काढली तर 2 खराब झाले होते तर ते बाहेर फेकून दिले. तर आखाडीच्या दिवशी असे नवीन पाहुण्यांचं आगमन आमच्या घरी झालं. तर पाऊस तर एवढा चालू होता की सकाळपासून ते रात्रीपासूनच सकाळपर्यंतसुद्धा पाणी चालूच होतं. उघड तर अजिबात नव्हती. अशा या पावसामध्येच आम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर शरूच्या पप्पांनी कोंबड्यांना सोडून दिलं. तर या पावसात ती काय खातील आता. तर त्यांना तांदूळ वगैरे आम्ही टाकतो पण बाहेरही निघणं खूप मुश्किल झालं होतं. पण सोडावं तर लागणारच. ती अशी खुराड्यातून निघाल्या आमच्या लिंबूच्या झाडाखाली जाऊन बसली. कारण पाऊसच तसा होता. मुली तर अजून उठल्या नव्हत्या. बराचसा वेळ झाला होता. पावसामुळं लवकर जागही आली नाही आणि टाईम किती झाला तो सुद्धा कळाला नाही. तर सकाळी सकाळी उठून लवकर कामं आवरली. त्यानंतर पावसाचं थांबण्याचं काही नावच घेत नव्हता. तर त्या दिवशी आखाडी होती आणि आता काय करावं कळत नव्हतं. आखाडीचा दिवस आणि त्याचा दुसरा दिवस असं दोन्ही सलग 2 दिवस पाऊससारखा चालूच होता. तर या पावसामुळं ना तर कोणत्याही माणसाला सहन होत नाही. पाऊस नाही म्हणूनही आपण परेशान होत असतो आणि आला म्हणूनही परेशान होत असतो. हे एक नारळाचं झाड आणले आमच्या घरी, जे शेतीमध्ये लावतील की घराच्या अंगणामध्ये लावतील माहीत नाही. पण आणले तर खरं की पावसामध्ये लावल्यानंतर लवकर लागतं म्हणून. तर त्यानंतर शाळेतली जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या शिक्षकांचा फोन आला होता की तुमचं मतदार यादीमध्ये नाव द्यायचे आणि वडिलांचं ते अनुक्रमांक वगैरे द्यायचा होता. तर माझ्या वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही आहे. तर आता काय करावं काही कळतच नव्हतं. तर सर म्हणत होते की 2002च्या यादीमध्ये नाव असलेल्याच अनुक्रमांक वगैरे त्यानंतर मतदान क्रमांक वगैरे पाहिजे. पण ते मिळतच नव्हतं आणि आजोबांचं तर नाहीच. वडिलांचं नाव 2010च्या नंतरच्या यादीत आहे. तर काय करावं कळत नव्हतं. तर सरांना म्हणलं त्याच्या व्यतिरिक्त जो ऑप्शन असेल तर तो तुम्ही टाकून द्या. तर त्यांनी सांगितलं की यांना कोणीही नाही असं म्हणून त्यांनी फॉर्म भरून टाकला आणि सांगितलं की तुम्हाला एखादी वेळेस चौकशीसाठी बोलवू शकता. तर हे खूप गरजेचं आहे. तुम्ही नक्की भरून द्या कारण मतदार यादीत नाव देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर एकतर सारखा पाऊस चालू होता आणि लाईटही नव्हती. तर त्यामुळं आखाडीच्या दिवशीचा जर ब्लॉग शूट नंतरचा करता आला नाही कारण शाळेतून घरी गेल्याबरोबरच बॅटरी डेड झाली आणि मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळं कामं आवरल्यानंतर थोडंसं पुरण राहिलं होतं. तर त्याच्यासाठीच तयारी होती की आता राहिलेल्या पुरणाच्यासुद्धा पोळ्या करून घ्याव्या. तर पुरण एकदम मस्त सॉफ्ट आणि मऊसूत पोळ्या होण्यासाठी आपण डाळ शिजत घालत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं हळद आणि 1 चमचा तेल जर टाकलं ना तर अगदी मऊसर डाळ शिजते. आणि त्याच्यामध्ये लगेच गूळ किंवा साखर तुम्ही कोणतंही एक वापरूनसुद्धा छान असं शिजवून घ्यायचं, त्याला आटवून घ्यायचं आणि त्यानंतर गाळायचं. थंड झाल्यानंतर हे मऊसूत पुरण खूप छान होतं. आणि पीठ चुरत असताना पिठामध्ये सुद्धा थोडंसं अर्धा चमचा मीठ, त्यानंतर थोडीशी हळद आणि तेल थोडंसं टाकून मस्त असं घट्टसर गोळा आपण चुरून घ्यायचा. कारण जेवढं घट्ट चुराल आणि जेवढं जास्त वेळ ते आपण त्याला मुरण्यासाठी ठेवू तेवढ्या छान आणि मऊसुद्धा अशा पोळ्या येतात. कधीही लक्षात ठेवा पोळी कधीही फुटत नाही. आपण शक्यतो थोडंसं जास्त मीठ घालायचं, त्याने चवीला पण छान लागतं आणि पोळीसुद्धा आपली फुटत नाही. जर आटवलेलं पुरण असेल तर शक्यतो फुटतच नाही. पण तसं साधंही जरी आपण केलं तरीही पोळी अजिबात फुटत नाही. त्यामुळे ही एक ट्रिप लक्षात ठेवा की तुम्ही पीठ चुरत असताना थोडंसं मीठ त्यामध्ये नक्की घाला. आणि मध्ये मध्ये असते ही माझी परी, जी ती नेहमीच कधीही मी पीठ चुरत असताना तिला सर्वात अगोदर पीठ हे द्यावंच लागतं. कारण ती हजरच असते की पिठाच्या पोळ्या करण्यासाठी सुद्धा मी घेतले असता तिने लगेच आली की मलाही पाहिजे. तर मुली ह्या प्रत्येकाचा खेळ हा वेगळा असतो. मुलांचा वेगळा, मुलींचा वेगळा. तर जसं मी बनवते स्वयंपाक तसंच ती बनवण्याचा प्रयत्न करते. मला पाहूनच अर्ध ती काम शिकले. चपात्या करणं, भांडी घासणं, धुणी धुणं सगळंच म्हणते मी करू का मम्मी. कारण मुलींचं कसं असतं ना, आईचं जे आपण जे करतो तेच ते बघून शिकत असतं. तर
घट्टसर असं पीठ मळलं, कारण एक आखाडीच्या दिवशी तर काहीच ब्लॉग शूट करता आला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे, जे मी तुम्हाला सांगायचं होते की पोळी वगैरे कशी केली. त्यानंतर मऊ पुरण आणि पीठ जर हे समान असेल तर मऊ अशी पोळे होतात, तर चवीला पण छान लागतात. तर मी शक्यतो गुळच वापरते, कारण साखरेचं अतिप्रमाण काही योग्य नसतं. त्यामुळं आणि गुळामध्ये सुद्धा काळा गुळ जर वापरला तर तो आरोग्यासाठी चांगला असतो. आणि 1 वर्ष जुना असा गुळ वापरावा कधीही, तर त्यानेसुद्धा आरोग्यासाठी चांगलं असतं. तर म्हणून मी नेहमी गुळाच्याच पोळ्या करत असते. कधी शेंगदाण्याच्या आणि गुळ अशा. तर आखाडी हा पहिला सण असल्यामुळं म्हणलं पुरणाचा स्वयंपाक करावा. पण त्या दिवशीचं खूप काही विचार केला होता की छान असं शूट करून टाकावं, पण तेही लाईट नसल्यामुळं, मोबाईल बंद असल्यामुळं काही त्याचा बेत जमलाच नाही. असं घट्टसर पीठ चुरून ठेवलं आणि डबे वगैरे लावून ठेवली. हा माझा पार्लरचा बेड आहे, जे फेशियल बेड आहे, त्याच्यावरतीच मी माझं किचन सजवले. तर आहे त्या वस्तूचा वापर करून आनंद शोधण्याचा मी प्रयत्न करत असते. तर आपल्याकडं किचन नाही आहे, ओटा नाही आहे किंवा मग असंही कारण नाही, तर आहे त्याच्यात मी सुरुवात केली. तर माझ्या या सुरुवातीला तुम्ही नक्की सपोर्ट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आखाडीच्या दिवशीचा जरा शूट जमला नाही, म्हणून सेकंड डेचा जर हा शूट की मी तुमच्यासाठी छोटे ट्रिक्स घेऊन हजर झाले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही कमेंट करून नक्की सांगा. तर अभ्यासाचे व्हिडिओ मला थोडेसे टाकायला जमत नाही आहे, कारण शेतीचं काम तेवढं आहे, घरचं काम आणि शेतीचं काम मिळून मी ते जेवढं माझं कामाचे होते व्हिडिओ तेवढे मी शूट करते. पण अभ्यासाचं तेवढं शूट करता येत नाही, कारण डेडिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं. तर शूट करण्यामध्येच माझा वेळ निघून जाईल या विचाराने मी अभ्यासाचे व्हिडिओ शूट करत नाही आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. तर जमेल तर तेही लवकरात लवकर व्हिडिओ मी सुरुवात करेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करण्याला अजिबात विसरू नका. तर पीठ चुरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घट्टसर गोळा लावायचा, कारण जास्त पातळ होऊ द्यायचं नाही. पातळ जर झालं तर पोळ्या ह्या व्यवस्थित येत नाही. असा हा पीठ लावल्यानंतर आपण त्याच्यावरती एक दस्ती घ्यायची आणि ती सुती किंवा मग कोणतीही चालेल, ती ओली करायची आणि त्याच्यावरती असं छान असं झाकून ठेवायचं. तरी हा पिठाचा गोळा आपण 10 मिनटं 15 मिनटं ठेवायचा, जास्तही ठेवायचं नाही. ते 10 ते 15 मिनटामध्ये छान असं मऊसर पीठ होतं आणि या पिठाच्या पोळ्या एकदम छान अशा सॉफ्ट होतात. तर मी असं पीठ लावून थोडा वेळ ठेवलं आणि हे होतं कालचं म्हणजे पुरण ठेवलेलं रात्रीचंच. तसं तर मी पोळ्या रात्रीलाच बनवल्या होत्या, 4-5च्या दरम्यानच बनवल्या होत्या, पण तरीही. आणि आता ह्या पोळ्यांचा शूट घ्यायचा होता, तर माझ्याकडे ते स्टँड तर बसत नव्हतं. ते काय त्याला झालं लिकेज ते कळत नाही आहे मला, पण ते बसत नव्हतं, म्हणून मी शर्वरीला धरायला सांगितलं, पण ती अशी धरत होती, तिला समजतच नव्हतं. तर कॅमेरा पूर्ण हलत होता. कसं तिनं छोटासा असा शूट घेतला, पण तिला काही जमतच नव्हतं. ती मम्मी येत नाही असा आवाज येत होती, कॅमेऱ्याच्या पुढं हात धरत होती. तरीही माझ्या मुली मला सपोर्ट करतात. त्यांच्या पप्पांना मला काही बंधन नाही आहे की तू हे करू नको, ते करू नको, पण तेवढं असं सपोर्टही नाही आहे की मी तू कर, मी आहे, असं त्यांना काही आवडत नाही तेवढं. तर मला बंधन घालत नाहीत. हेच गोष्टीचं मला कौतुक वाटतं की मला जे करायचं आहे ते करण्याची परमिशन त्यांच्याकडून आहे, कारण आपण जे काही करू ते योग्यच करू हे त्यांना माहिती आहे. तर आपण याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही आणि त्यांच्या मनाला काही लागेल असं आपण वागत नाही हे त्यांनासुद्धा माहिती आहे. तसंच तुला जे आवडेल, तुला ज्याच्यात आनंद मिळतो ते तू नक्की कर असं ते सांगतात. पण तेवढा सपोर्ट हा प्रत्येक गोष्टीसाठी नसतो. म्हणजे शूट वगैरे घेणे, एडिटिंगसाठी, हे सर्व जे काम आहे ते मी स्वतः करते. तर शर्वरीनं थोडीशी मदत केली, पण त्या थोड्याशा लहान आहेत, त्यामुळे त्यांना काही तेवढं समजत नाही. अशी पातळ, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं मस्त असं दोन्ही पुरण थोडंसं जास्त, पीठ थोडंसं कमी, असं करून आपण छानशी पोळी अशी लाटून घ्यायची. जास्त प्रेशर द्यायचं नाही, हलक्या हाताने आपण लाटू शकतो. तर हे पोळ्या करून चपात्या करून माझा तवा असा काळा झाला. मी त्याला पूर्णपणे घासलं होतं, पण त्यानंतर ते चपात्या पूर्ण चिटकायला लागल्या आणि पूर्ण खराब होत होत्या. तर म्हणलं असा आहे तोच चांगला. तर अशी पोळी बघा एकदम फुगून येते वरती, कारण पीठ आणि पुरण दोन्हीचंही प्रमाण असं व्यवस्थित आहे आणि पीठ खूप छान असं मुरलं होतं आणि पुरणही सुद्धा मस्त घट्टसर होतं. तर ही बघा पोळी कशी मस्तशी अशी झाली आहे. तर अशी पुरणाच्या पोळ्या मी बनवल्या होत्या. तर ही तरी आणि सर्वच पुरणाच्या पोळ्या अशाच एकदम टम्म फुगलेली आणि नरमसुद्धा अशी पोळी झाली होती. तर माझ्याकडं तूप नव्हतं, संपलं होतं, तर त्यामुळे मी तेलाचाच वापर केला. तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही नक्की लावा,
कारण हरभऱ्याची डाळ ही पचण्यासाठी थोडीशी जड असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ, सोप, त्यानंतर इलायची, मी सोप आणि इलायची जेव्हा आपण पुरण आटवतो त्यावेळेस घातली होती, पण नाही